पुणे एक सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर वगैरे वगैरे। एकेकाळी सुंदर आणि शांत असणारे पुणे आता तसे राहिले नाही। दररोज कानावर येणाऱ्या घटना मन अस्वस्थ करत असतात। एकेकाळी पुण्यात घडलेली जोशी अभ्यंकर हत्याकांडाच्या घटनेनंतर संपूर्ण पुणे हादरले होते, पण आज त्यापेक्षा भयंकर घटना घडत आहेत आणि पुणेकर त्याला सरावत चालला आहे। नमस्कार, तुम्ही पाहत आहात भन्नाट महाराष्ट्र। मागील काही काळात घडलेल्या घटना पाहता पुणे आज मितीला शांत राहिलेले नाही हे अधोरेखित होते। मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात सापडलेले 4000 कोटींपेक्षा जास्त किमतीचे जवळपास 600 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणाच्या मुळाशी जाताना गुन्हे शाखेने 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। तपास करत असताना पोलिसांना ड्रग्ज तस्करी करणाऱ्या पेडलर्सची विचित्र नावे समजली आहेत। मुंबई का बंदर व लंबा बाल अशी ही नावे आहेत। मेफेड्रोनची तस्करी करण्यासाठी टोळीने तयार केलेली ही टोपण नावे आहेत। यामधील सराईत तस्कर वैभव माने याला शेंडी असल्यामुळे त्यास लंबा बाल, तर युवराज भुजबळ हा मुंबईत राहत असल्यामुळे त्याला मुंबई का बंदर म्हणून बोलवले जात होते। आरोपींचा डेटा पडताळणी केल्यावर पोलिसांना या कोडिंगची उकल करण्यात यश आले आणि पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचा कोडवर्ड ही समोर आला। कुरकुंभ MIDC येथील एका कारखान्यात तयार होत असलेल्या ड्रग्जला हा कोडवर्ड दिला होता। MD ड्रग्ज बनवण्याच्या फॉर्म्युल्याचा कोडवर्ड होता न्यू पुणे जॉब। कुरकुंभ येथील अर्थकेम नावाच्या कारखान्यात MD ड्रग्ज तयार केले जात होते। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ येथे केलेल्या कारवाईत 650 किलो एवढे 1100 कोटी रुपयाचे MD ड्रग्ज जप्त केले होते। न्यू पुणे जॉबची जबाबदारी युवराज भुजबळवर होती असे तपासात समोर आले। भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील PhD धारक असून त्याला डोंबिवली मधून अटक करण्यात आली। ऑक्टोबर 2023 पासून तो MD ड्रग्जची निर्मिती करत होता। अँटी मलेरिया ड्रग कंपोनेंट आणि अँटी रस्ट हे 2 रसायन कुरकुंभ मधील कारखान्यात तयार होत होते। पुणे पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई मागील 3 ते 4 दिवसात झाली आहे। तब्बल 4000 कोटी रुपयांचं 2000 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे। पुणे विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड, सांगली आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील 2 दिवसात ही कारवाई केली आहे। गुन्हे शाखेकडून वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याच्या साथीदारांना पकडून 3.5 कोटीचे MD ड्रग्ज जप्त केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला सुरुवात झाली। मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्रांतवाडीतील भैरवनगर मधील गोदामातून 55 किलो ड्रग्ज साठा जप्त केला। एवढा सगळा प्रकार ऐकल्यानंतर उडता पंजाब या चित्रपटाची कहाणी आठवायला लागते, ज्याप्रमाणे ड्रग्जच्या आहारी जाऊन पंजाब राज्यातील तरुण पिढी देशोधडीला लागली, त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रातील तरुण ड्रग्जच्या आहारी जात आहेत। मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी यांनी लाईव्ह केलेला व्हिडिओ आणि त्यातील नशेत धुंद असलेल्या तरुणी आणि त्यांची अवस्था पाहून मन सुन्न होते। कुठे जात आहे तरुण पिढी, कुठले मार्ग आपलेसे करते, या पिढीचे भविष्य काय असणार आहे याबद्दल विचार करायला सुद्धा मन धजावत नाही। खेड्यापाड्यातील पालक आपल्या मुलांना पुण्यात त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी पाठवतात, पण इथले शिकारी आपले जाळे लावून बसलेले आहेत आणि शहरात येणाऱ्या या निष्पाप सावजांना बरोबर हेरून जाळ्यात अडकवतात आणि त्यांचे आयुष्य बर्बाद करतात। पालक तिकडे काबाड कष्ट करून फक्त आपल्या मुलांसाठी पैसे पाठवत राहतात, मात्र आपली मुले योग्य मार्गावर आहेत का, त्यांची पावले चुकीची तर नाही ना पडत, हे पाहण्याची जबाबदारी पालकांचीच आहे। आजची तरुण पिढी भरकटत चाललेली आहे, चुकीच्या प्रवाहात वाहत चाललेली आहेत। काळ कठीण आहे, सावध राहिलं पाहिजे। उडता पंजाब प्रमाणे आता आपलाही उडता महाराष्ट्र होतो की काय अशी भीती वाटायला लागली आहे। तुम्ही पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र। आमच्या भन्नाट महाराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका।